हॅलो फ्रेंड्स, एन एस पालकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जवल्याची वडे. तर चला पाहूया आपण त्याची रेसिपी. तर मित्रांनो, हे आहे त्याला लागणारं साहित्य. 2 छोटे कांदे घेतलेले मी, एक छोटा टॅमॅटो आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत आणि थोडासा हा आपण म्हणजे एक मूठभर जवळा घेतलाय. तर आता आपण याची पुढची प्रोसेस बघूया. तर आपण आता हे कांद्याचे 4 तुकडे करून घेऊया. मिरची पण आपण अर्धी करून घेऊया. आणि टॅमॅटो आहे तो पण आपण याचे 4 भाग करून घेऊया. आता हे जे सगळे आपण हे तुम्ही हाताने म्हणजे आपण चाकूने पण बारीक करू शकतो. आपण आता याचे कटरमध्ये चॉप करूया. याच्यात कसं चॉप चांगलं होतं एकदम. असं आपण आता बारीक करून घेऊया. याच्यात म्हणजे कसं एकदम चॉप होतं. असं चॉप झाले बारीक. आता आपण याच्यात कोथिंबीर घालूया. आपलं आता हे चॉप करून झालेलं आहे चांगलं बारीक. आता याची आपण पुढची प्रोसेस बघूया. तर मित्रांनो, आपण जो जवळा घेतलेला सुका जवळा तो चांगला आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय, कारण का त्याच्यात माती वगैरे बारीक कण भरपूर असतात. तर आपण तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता याच्यात आपण लाल मसाला घालून घ्या, लाल तिखट. जास्त तिखट पाहिजे असं आपण त्या 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत म्हणून आता आपण, आणि हा कलर साठी घातलेला आहे. आणि थोडा आपल्याला याच्यात गरम मसाला पण घालायचा आहे. मीठ घालून घेऊया आता चवीप्रमाणे. आता आपण याच्यात कॉर्नफ्लॉवर ऍड करतोय. तुम्ही तांदूळ पीठ पण घेऊ शकता. आम्ही कॉर्नफ्लॉवर टाकतोय आता थोडंसं घ्यायचं म्हणजे त्या बाइंडिंगसाठी. थोडंसं आपल्याला त्याच्यात बेसन ऍड करायचंय. आता हे सगळं आपण बेसन वगैरे घालून घेतलंय. आता याच्यात आपण तो जवळा जो धुवून ठेवलाय तो घालूया आणि मग चांगलं ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. एका बाजूला तवा गरम करत ठेवलाय मस्त चांगला लोखंडी तवा घ्यायचा. लोखंडी तवा म्हणजे कसं तो जाड असतो म्हणून ते घेतलं तर जास्त चांगलं त्यासाठी. आता तुम्ही आपला नॉनस्टिकी वगैरे असतो तो पण वापरू शकता. आता आपण याच्यात तेल घालून घेऊया. तेल मस्त आपलं आता गरम झाले. तर आपल्याला याच्यावर म्हणजे वडे ना ग, असे वडे चपटे म्हणजे कापून घ्यायचे. मस्त आपलं जवळ्याचे वडे भजी.
हे आपल्याला अशी कमी स्लो गॅसवरच ठेवायचे, फ्लेम मोठी नाही करायची. आपल्याला दोन्ही बाजूने चांगलं परतून घ्यायचे. अशी पलटी करून घेतलेलं आपण आता. आपल्याला 5 ते 7 मिनिटं ठेवायचं आहे, कारण का आपण फ्लेम जी स्लो ठेवलेली आहे, मोठं केलं तर ते करपून जाईल. 5 ते 7 मिनिटं आपण घरी ठेवूया. तर मित्रांनो, आपले हे फायनली जवल्याचे वडे हे रेडी झालेले आहेत. बघू शकता एकदम क्रिस्पी झालेत, मस्त एकदम खरपूस फ्राय झाले. एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे नक्की कमेंट करा. आणि आवडली असेल रेसिपी तर लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आतासाठी बाय.